पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 टप्पा 2 याद्या लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी आनंदाची बातमी। बघा मित्रांनो, आज दिनांक 21 रोजी विदाऊट इंटरव्ह्यू फेज 2च्या निवड यादी लागलेली आहे। आपली निवड झाली किंवा नाही हे कसे पाहणार हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तररित्या जाणून घेऊया। सुरुवातीला पोर्टलवर आलेली सूचना बघा मित्रांनो, या ठिकाणी पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पद भरती टेट 2022 दुसरा टप्पा दिनांक आहे 21/5/2025 या ठिकाणी निवड याद्या लागलेल्या आहेत। पहिल्या निवड यादीची या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली आहे। बघा या ठिकाणी काय म्हणतो, दिनांक 21/5/2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्था मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शिक्षकांच्या पदभरतीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे। यानंतर मुलाखतीसह उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शिक्षकांच्या मुलाखतीची कार्यवाही प्रसिद्ध करण्यात येईल। पदभरतीबाबत उमेदवारांना काही आवाहन करण्यात येते की पवित्र पोर्टल पदभरतीशी संबंधित आपले म्हणणे मागणी हे ijupavitra2022@gmail.com या ईमेलवर पाठवा, जेणेकरून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी गुणवत्ता यादी लागलेली आहे। आपली निवड झाली किंवा नाही हे बघूया। बघा, सर्वात प्रथम तुम्ही गूगल ओपन करा। गूगल ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी टीचर रिक्रुटमेंट 2022 हे त्या ठिकाणी टाईप करा। टाईप केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारे येत असतं। या ठिकाणी पहिली जी लिंक आहे टीचर रिक्रुटमेंट 2022 स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट, याच्यावर या लिंकवर आपण क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी होम पेज ओपन होतं। होम पेज ओपन झाल्यावर 2022 क्लिक करा आणि या ठिकाणी लॉग इन ID तुम्ही 2022 मध्ये टेट परीक्षा दिली त्याचा जो रोल नंबर होता तो त्या ठिकाणी रोल नंबर टाका। तुम्ही त्यावेळेस जो पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड या ठिकाणी टाका आणि खालचा कॅप्चा या ठिकाणी जसा तसा टाकल्यानंतर या ठिकाणी लॉग इन म्हणा मित्रांनो। लॉग इन म्हटल्यानंतर या ठिकाणी तुमच्या रजिस्टर मोबाईलवर OTP जात असतो, तो OTP या ठिकाणी टाका। नंतर खालचा दिलेला कॅप्चा या ठिकाणी टाका आणि व्हेरीफाय OTP म्हटल्यानंतर लॉग इन होत असतं मित्रांनो। लॉग इन झाल्यानंतर डाव्या बाजूला व्ह्यू रिकमेंडेड असं जे ऑप्शन येतं त्याच्यावर क्लिक करा। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी निवड झाली आहे किंवा नाही आपल्याला दिसत असतं आपल्या लॉग इनला। तरी ज्या मित्रांची निवड त्या सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा। ज्यांची झाली नसेल त्यांची विथ इंटरव्ह्यूमध्ये होणारच आहे। धन्यवाद मित्रांनो।